सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. श्रावण स्फोट भुगरे आयोजित श्रावण स्मृती चषक 2023 हे पर्व एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना समतानगर पडगा अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची सुडी खेळपट्टीवर पोहोचले. स्ट्राईक एंडवर योगेश, नॉन स्ट्राईक एंडवर सुशांत आणि पहिल्या ओव्हरसाठी त्या ठिकाणी गोलंदाजीची जबाबदारी चंद्रकांतवर दिली गेली आहे. मॅच सुरू करायचे कारण का आजचं शेड्यूल आपलं खूपच मोठं आहे. त्याच्यासाठी विनंती असेल दोन्ही संघांना लगेचच मॅचला सुरुवात करायची. स्क्वेअर लेग पंच नरेश गोरले आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचसाठी निलेश कतोरे. थोडंसं लंच ब्रेकमध्ये आमचे ऑफिशियल पंच जात असताना हे दोन पंच या मॅचसाठी आपल्याला लाभले गेले. क्षेत्ररक्षण सजवले गेले. आउटफील्डचा विचार केला तर मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये लाभले गेलेत. बॅटर योगेशसाठी हा पहिला चेंडू गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न संपर्क करू शकला नाही. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक पहिल्याला केली गोलंदाज चंद्रकांतने सुरुवात. पहिलेच पॉवर प्लेची जबाबदारी चंद्रकांतवर दिली गेली. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून थोडंसं गुड लाईनवर पिच होत असताना थोडंसं बाउन्स देखील पाहायला मिळाला सरळ विकेट किपरच्या हातमध्ये. आणि पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाज चंद्रकांतचा. आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नाहीत, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. थोडीशी मिसफील बॅकवर्ड पॉईंटमध्ये झाले. चेंडू ट्रॅव्हल झाले थर्डमॅन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. बॅटर योगेश बॅक टू बॅक दोन चौकार आले. चौकारांची हॅट्रिक होईल का आजच्या दिवसामध्ये योगेशच्या नावावर? आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक सुफियान शेखच्या नावावर कालच्या दिवसामध्ये राहिली होती. विकेटची हॅट्रिक मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाच्या विशालच्या नावावर राहिली होती. मात्र चौकारांची हॅट्रिक आता आपल्याला पाहायला मिळेल का बॅटर योगेशच्या माध्यमातून? यावेळेस देखील अपील केलीये मात्र सहमती दिली नाहीये. दोन चौकारानंतर हा डॉट चेंडू गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटा चेंडू होता ऑन साईडला खेळून काढलाय. पॉवर पिचचे षटक असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. त्यांनी चौकारांचं संरक्षण केले. दरम्यान 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरून होत होता, तर तो कॉल स्वीकारला नाहीये स्ट्राईकच्या बॅटर योगेशने. या 2 धावेच्या मतीने धावफलक जात असताना 10 या अंकावर. पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर लागले गेलेत. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना स्ट्रायकर बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडंसं परिवर्तन. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आउटफील्ड मध्ये.
प्रकारची स्ट्राईक मिळाली नव्हती. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव आली आणि पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरचा सामना करण्यासाठी योगेशच आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. या इनिंगमध्ये 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. चांगली सुरुवात करून दिली समतानगर पडगासाठी बॅटर योगेशने. यानंतरची मॅच शापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये हनुमान वाहुली दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर त्यांनी नक्कीच आमच्यापर्यंत पोचायचंय. आपला फक्त उपस्थितीची नाव नोंदणी करायची. त्याच्यानंतर धनेश 11 कुकसे विपक्ष BCC पडगा असं पुढचं शेड्यूल आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक समाप्त झाले, त्यानंतर क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन केले गेले कारण का पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर अड्डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या चेंडू दुसऱ्या ओव्हरचा गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर बॅटर योगेश. राईट हँड ओव्हर द विकेटने सुजित. या बिल्लेस ओरपी चेंडू लॉफ करून दिलाय डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. षटकाराने स्वागत केले नवीन गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली आणि त्याचं स्वागत करत असताना बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मतीने धावसंख्या अतिशय वेगाने पुढे जात असताना 17 या अंकावर. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. या बिल्लेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला, संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज सुजितच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये, हा प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय समतानगर पडगा संघाचा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना राईट हँड ओव्हर द विकेटने फुल टच होता, स्वीप केलाय ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पोचलाय, त्याच्या माध्यमातून चौकाराचं संरक्षण झालंय. थोडीशी फॉम्बलिंग देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळाली. जोपर्यंत फेकी झालीये तोपर्यंत 2 धावा पुन्हा योगेशच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोचेल ती 19 अंकावर. चांगली सुरुवात समतानगर पडगा संघाची या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण का समोर बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली संघ आहे. PTCतील एक मजबूत संघ, त्याच्यासोबत तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असतील. त्यांच्याकडे क्षमता आहेत आणि सध्या चांगली बॅटिंग करत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस ड्राईव्ह केलंय चेंडूला, मात्र लॉंग मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. वैयक्तिक 20 धावांचं योगदान, संघाची धावसंख्या देखील 20 वर गेली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर सुशांत एका सिंगल धावेच्या मदतीनंतर. समोर गोलंदाज सुजित. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस गतीचा भन्नाट वापर केला. चेंडू येण्या अगोदरच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग साधता आलं नाहीये. हा देखील चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल गोलंदाज सुजित याला कारण का सुरुवातीच्या 3 चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर चौथा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला. राईट हँड ओव्हर द विकेटने सुशांतसाठी. फ्रंट फुटला येऊन समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑन मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
पहिला चेंडू डेटचा इशारा नक्कीच स्टेपमध्ये चुकला असेल, रनअपमध्ये चुकला असेल. जेव्हा गोलंदाज रनअपमध्ये चुकतो तेव्हा मात्र नो चेंडू येण्याची शक्यता असते, ओव्हर स्टेपिंग होण्याची शक्यता असते, लेन देखील वाढत असते. चांगला निर्णय गोलंदाज प्रतिकेचा राईट हँड उर्द विकेटने. पुन्हा एकदा ती चुकी दबाव पाहायला मिळतोय, कारण समोर सलामी वीर योगेश आहे. त्याची बॅट या मॅच मध्ये वाचली, चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. वैयक्तिक जर आपण विचार केला तर 10 चेंडूमध्ये 20 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जात असताना, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जात असताना त्यावर एक सिंगल धाव येते. एका सिंगलच्या मदतीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 27 या अंकावर. कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये. स्ट्राईक एंडवर स्ट्राईक एंडवर सुशांत. यावेळेला समोरच्या दिशेने हवेमध्ये चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिलं 27 या धावसंख्येवर. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर पप्पू मैदानाच्या आतमध्ये योगेशची साथ देण्यासाठी 27 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. समतानगर पडगा संघाने खूपच चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर तो विकेटने पुढचा चेंडू पप्पूसाठी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग पाहायला मिळाला होता. पायन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क झाला नाही, बॅटची लिडिंग एज लागली होती आणि शॉर्ट फाईन लेग मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत पप्पूच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव. सिंगलच्या सोबतच पप्पूने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 28 या अंकावर. 11.57च्या हिशोबाने 28 धावा धावपलकावर लागले गेलेत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक होता त्याच्या मधून चेंडू जाईल काउ कॉर्नर मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. फुलटॉस चेंडू म्हणजे बॅटरसाठी एक मेजवानी असते. पण जर विचार केला तर 90% बॅटर फुलटॉस चेंडूवर मोठे फटके सजवत असतात. 10% बॅटर्स असे असतात की ज्यांची कॅच जाण्याची शक्यता असते. यावेळी फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला बॅटर योगेशाने आणि चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराच्या मदतीने. समतानगर पडगा संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 32 वर. योगेशचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 25 धावांवर खेळताना आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. सबल 225च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली आहे. खूपच दमदार सुरुवात करून दिली होती. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये 1 विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रतिकेने, मात्र 6 धावा देखील खर्च केल्यात. यानंतरची मॅच शापूर आणि बाहुलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्स टॉच बॉक्स मध्ये सोडले गेलेत. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉच बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेक करणार आहोत. तिसऱ्या ओव्हरचा 5वा चेंडू राईट हँड ओव्हर विकेटने योगेशसाठी. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही. ऑफस्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये कुठेतरी प्रतीकने कमबॅक केलंय, मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ या ओव्हरमध्ये दिली नाही. तिथे एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस लॉफ करून दिलाय समोरच्या दिशेने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार.
यानंतरची मॅच शापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयान वाहुली. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली आहे ती शापूर संघाने आणि प्रथम शतरक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 38 धावा धावपलकावर लागले गेलेत आणि 39 धावांची आवश्यकता असेल 3 ओव्हरमध्ये. बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली संघाला समता नगर पडग्याच्या विपक्षामध्ये ही मॅच खेळत असताना सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात श्रावण स्फोट बुगरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2023 हे पर्व. बंटी स्पोर्ट कुकसा बोरिवली आपण लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि समतानगर पडगा संघ आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. तर दुसऱ्या इनिंगचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत असताना पीटीसीचा गोड आवाज आमचे मित्र कमी वेळात अतिशय जवळची मैत्री त्यांच्या माध्यमातून जोडली गेली ते म्हणजे आदित्य जाधव. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच अतकोलीचे शाखा प्रमुख आमच्याशी जोडले जाताना त्यांचे देखील हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अमोलजी गोरले, संजयजी पाटील, वेलकम. अरुणजी जाधव, सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद दीपक सुतार. 3 ओवर में जीतने के लिए बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली के सामने 39 रनों का लक्ष्य रखा है. दोनों ओपनर्स बीच मैदान पर आते हुए निखिल देसले और उनका साथ देने के लिए नीलेश. खेल की शुरुआत होती भी भीमसेन की पहली गेंद और दी विकेट निखिल के लिए. कंट्रोल पुल शॉट मिड विकेट में डीप में खिलाड़ी मौजूद है सुशांत. एक रन पूरा करते हुए निखिल. हमारे बीच में आगमन होता हुआ सम्मानीय उमेश हेगड़े साहब का आपसे विनंती है आपको वीआईपी डाइस पर आकर वीआईपी डाइस की शान और शोभा बढ़ानी है. आपका लेट श्रावण मेमोरियल ट्रॉफी 2023 में दिल के गहराई से फोकसमैन रुपेश गोरले और उमेश उर्फ कुकाबाई कतौरी की तरफ से हम वेलकम करते हैं. पहली गेंद पर सिंगल बनता हुआ खाता खुलता हुआ बैट्समैन निखिल का लक्ष्य 39 रनों का है. नए बैट्समैन जो इस वक्त आए थे ओपन करने के लिए नीलेश, अब वो सामना करते हुए भीमसेन का. कवर के ऊपर से खिला गेंद चली गई डीप कवर पर 4 रन. रूम दिया था बैट्समैन को हाथ खोलने का और जगह दी थी जिस तरह से कवर के खिलाड़ी को गेंद बीट करके चली गई थी डीप कवर पर 4 रन के लिए. रन संख्या आगे बढ़ती भी 5 बिना किसी नुकसान पर चौके के मदद के साथ नीलेश का खाता खुलता हुआ. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर, एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर वीआईपी डाइस के सामने इस वक्त नजर आते हुए सम्मानीय उमेश हेगड़े साहब का इस वक्त आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम सर. सम्मानीय रुपेश भाई गोरले के बहुत करीबी रिश्तेदार है. देखिए किस तरह से शॉट्स को खेला था नीलेश ने.
बैकफुट पर जाकर पंच कर दिया था इनफील्ड के ऊपर से, गेंद चली गई थी डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए। बैक टू बैक 2 बाउंड्रीज आती हुई इस वक्त नीलेश के बल्ले से। भीमसेन के पावर प्ले की खेल में बहुत अच्छा शुरुआत हम कह सकते हैं, जिस तरह से अटैक बोल दिया। अब डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल किया था 1 रन पूरा करते हुए। इस बीच निराश है ओवर विकेट कीपर पप्पू अपने खिलाड़ी से, जिस तरह से उन्होंने थ्रो किया था। 10 पर जाता हुआ स्कोर सिंगल के मदद के साथ। अभी भी 29 रनों की जरूरत है बच्ची भी गेंदों पर। गैप में खेला है, ओ हो अचानक पिक्चर में आ गए ऊपर सुशांत और बढ़िया कैच। इस तरह के रनिंग कैचेस बहुत मुश्किल रहते, अपने दाएं तरफ भागते हुए रिप्ले में देखना चाहेंगे। बहुत तेज शॉट्स खेला था और अपने बाजू को खोल दिया था और बड़ी विकेट हासिल करते हुए। ये विकेट हम गेंदबाज के लिए नहीं तो भी सुशांत के लिए हम कह सकते हैं, क्योंकि जिस तरह से उन्होंने एफर्ट लगाया था कैच के लिए। बहुत अच्छा अनुमान, अपने बाजू को खोल दिया था सुशांत ने और कैच को पकड़ लिया था। सम्मानीय माइज भाई का आगमन होता हुआ। माइज भाई का आगमन होता हुआ। आपको वीआईपी डाइस पर आकर विराजमान होना है। ये देखिए यंग और डायनामिक और डैशिंग पर्सनालिटी माइज भाई का आगमन होता हुआ। पहला विकेट का पतन होता हुआ 10 पर निखिल के रूप में। बची हुई 13 गेंदे और 29 रन चाहिए यहां से जीतने के लिए इस मैच को बंटी स्पोर्ट्स कुक से बोरीवली टीम को। नए बैट्समैन सुजीत, भीमसेन ओवर द विकेट, फोर्स कर दिया है मिड ऑफ के ऊपर से। गेंद जरी लॉन्ग ऑफ की दिशा पर, रोशन गेंद का पीछा करते हुए। ओहो 4 रन का इशारा अब जाके आता हुआ नीलेश का। ये देखिए हमारे तमाम स्पॉन्सर के कटआउट को दिखाया जा रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ चौके के मदद के साथ सुजीत ने अपना खाता खोला 14 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। डगआउट में जा चुके सुजीत और नीलेश इस वक्त बल्लेबाजी करते हुए। दूसरे ओवर के लिए मैजेस्टिक ऑफ भिवंडी पड़गा योगेश दुंदे आते हुए। इस वक्त मयूर कथोरे का भी आगमन होता हुआ। मेरे बहुत अच्छे दोस्त थे, एक ही स्कूल में हम पढ़े, एक ही एरिया में जब वो पड़गा में रहते थे। सम्मानीय इस वक्त अजय गोरले का भी आगमन होता हुआ। देखिए खेल की शुरुआत करनी है योगेश दुंदे। इसके बाद शाहपुर ने टॉस जीतकर बाबुली के सामने गेंदबाजी का फैसला किया है।
मैजेस्टिक योगेश, पहली गेंद, जैसी गेंद वैसी नसीहत, 6 रन। खट कर दिया गैप में, लेकिन देखिए इस वक्त अब गेंद ने भी करवट बदल ली थी। पहले बाउंस पर गेंद को उठाया रोशन ने, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। पहली गेंद पर जो सिक्सर लगा था योगेश दोंदे के, फ्लाइट रखा था, बैट्समैन को मजबूर किया था शॉट्स खेलने के लिए, आमंत्रित किया और गेंद को भेज दिया था लॉन्ग ऑन के ऊपर नीलेश देसले ने 6 रन के लिए। सुजीत ने खींच के मारा है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, क्या छूटा हुआ, दूसरे की कोशिश और इस बीच 2 रन पूरे करते हुए। देखिए जीवन दान मिला ऊपर सुजीत को, पूरी तरह से मिस टाइमिंग शॉट खेला था, लेकिन क्या छूटा हुआ डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी के हाथों से। फिर से हवा में खेला है, खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, लेकिन कॉलिंग नहीं थी ऊपर दोनों भी खिलाड़ी के बीच में। अब जाके गेंद को उठाते हुए क्या छूटा हुआ सुजीत का, 2 रन पूरे करते हुए। इन 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती भी 25 रन। पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद सिंगल और उसके बाद 2 मरतबा डबल, लगभग 11 रन खर्च किए अब तक योगेश ने। ऑन साइड में खेल दिया पहले बाउंस पर, बढ़िया फील्डिंग, दूसरे की कोशिश, खराब थ्रो और 2 रन पूरे करते हुए। बहुत अच्छी दौड़ थी विकेटों के बीच में, कॉलिंग, यस नो और वेट का बहुत अच्छा मिश्रण, 27 पर जाता है स्कोर। अभी भी जीतने के लिए 12 रनों की जरूरत बची भी 7 गेंदों पर। हवा में खेला है, लेकिन ये देखिए तीसरी मर्तबा कोशिश की थी कैच लेने की, क्या छूटा वाल। देखिए बहुत खराब फील्डिंग हम कह सकते, संघर्ष समता नगर की। 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन बने और बची भी 1 ओवर में जीतने के लिए अब 10 रनों की जरूरत। 6 गेंदे 10 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए, ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है। सम्मानीय राजेंद्र पिसाल की कटआउट को दिखाया जा रहा है। उल्लास भोईर, नगर सेवक कल्याण डोंबिवली, राहुल दादा चंदे, सनी शिंदे और सुजीत जादव जेबीएन नेटवर्क्स के, सम्मानीय प्रकाश जिघरत, मनोज ढोले, भरत घटाल सरपंच ग्राम पंचायत भिनार, महादेव घटाल साहब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदिवासी फाउंडेशन, नितेश जाधव देवा ग्रुप फाउंडेशन, रामचंद्र देसले, संदेश पाटिल, सुनील दलवी एमडी फाउंडेशन कोसले के कर्ताधर्ता, सन्मान्य राम ठाकरे माजी सरपंच कोशिंबी, अजय पाटिल साहब, सन्माननीय प्रकाश जी भोईर साहब शिवसेना उपजिला प्रमुख, ये गुप्ता साहब के कटआउट को दिखाया जा रहा है। अंतरिक्ष ग्रुप के ये उमेश उर्फ कुकाबाई कथोरे के कटआउट्स को दिखाया जा रहा है। ये माजी सरपंच सन्माननीय प्रमोद पाटिल साहब के कटआउट को दिखाया जा रहा है। लौट चलते अब खेल की तरफ। 6 गेंदों पर जीतने के लिए 10 रनों की जरूरत। 10 रन बचाने के लिए गेंदबाज सुशांत आते हुए, जिन्होंने निखिल डिसले का कैच लिया था। देखिए खेल की शुरुआत करनी है संघर्ष समता नगर।
सुशांत राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए नीलेश के लिए छोड़ दिया, जाने दिया, व्हाइट का इशारा था वह मुख्य अंपायर का। रन संख्या आगे बढ़ती भी 30, 6 गेंदे 9 रनों की जरूरत। सुशांत गेंदबाजी करते हुए आखिरी ओवर उनके हाथ में दिए। देखिए बैकफुट पर जाकर टैप किया था अपर बैट्समैन नीलेश ने 1 रन पूरा करते हुए। विकेट कीपर गेंद पप्पू ने उठाया था। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती भी 31 रन। बची हुई 5 गेंदें और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। पहली 3 गेंदें बहुत कीमती रहेंगी इस ओवर की। जिस तरह से 2 रन खर्च किए पहली गेंद पर। सुजीत के लिए व्हाइट का इशारा था बा। देखिए वैसे भी बहुत रन कम है और उसमें दिशाहीन गेंदबाजी हो रही है। गरीबी में इस वक्त आटा गिला करते हुए दिशाहीन गेंदबाजी, खराब गेंदबाजी हम कह सकते हैं सुशांत की। इक्वेशन अब 5 गेंदे और जीतने के लिए 7 रन चाहिए। 32 एक विकेट के नुकसान पर बंटी स्पोर्ट्स कुक से बोरीवली। लॉन्ग ऑन की दिशा पर खेला है, खिलाड़ी मौजूद थे। 1 रन पूरा करते हुए दूसरे के लिए मना किया पर नीलेश ने बैट्समैन सुजीत को। 4 गेंदे अब 6 रन चाहिए। 4-6 का इक्वेशन है। इस वक्त विकेट की तलाश में संघर्ष समतानगर के गेंदबाज। एक बड़ा शॉट्स मैच का पिक्चर पूरी तरह से बदल देगा। क्या बड़ा शॉट खेला है, यस 6 रन। इस मैच को जीत लिया बंटी स्पोर्ट्स कुक से बोरीवली ने। अनेक अनेक अभिनंदन। हार्ड लक, टफ लक भीमसेन, योगेश दोंदिया एंड संघर्ष समतानगर। देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, उनके स्लॉट में मिली थी और गेंद को विद द टाइड स्वंग कर दिया था मैदान के बाहर 6 रन के लिए। ने सोसाइटी में मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने 23 रन बनाए, सम्मानीय उमेश हेगड़े साहब से मैं निवेदन करता आपके शुभ हाथों से एनर्जी ड्रिंक और ट्रॉफी इस वक्त मैन ऑफ द मैच की नीलेश को देना है, जो हमें स्पॉन्सर किए सम्मानीय शुद्धोधन जाधव विद्यमान ग्राम पंचायत सदस्य डोले और अमोल गोरले और उनके साथ आदेश कतोरी की तरफ से स्पॉन्सर किया एनर्जी ड्रिंक। ये थे इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी नीलेश देसले, जिन्होंने 23 रनों की विशाल पारी के लिए अपनी टीम के लिए। वेल प्लेड नीलेश देसले। स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे हैं। मान सम्मान होता हुआ हमारे सत्कार मूर्ति सम्मानीय
उमेश हेगड़े साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। मैं फोकसमैन रुपेश भाई गोरले से निवेदन करता आपके शुभ हाथों से सम्मानीय उमेश हेगड़े साहब का स्वागत और सम्मान करें। देखिए वीआईपी डाइस पर मान सम्मान इज्जत अफजाई स्वागत और सम्मान होता हुआ रुपेश भाई गोरले के शुभ हाथों से सम्मानीय उमेश हेगड़े साहब का। सम्मानीय उमेश हेगड़े साहब का स्वागत और सम्मान होता हुआ रुपेश भाई गोरले के शुभ हाथों से। हमारे अगले सत्कार मूर्ति सम्मानीय नीलेश देसले, बंटी स्पोर्ट्स के ओनर, करता धरता टीम के कैप्टन और सिटी क्रिकेट का एक बहुत बड़ा नाम पैकर्स में से नीलेश देसले का इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ रुपेश भाई गोरले के शुभ हाथों से। भिवंडी के